ही फक्त विचारांची सिरीज नाही, तर वास्तवाची जळजळीत धार आहे. धोका देणाऱ्याला पुन्हा एक चान्स आणि संशय घेणाऱ्याला सफाई देण्यात कधीच आपला वेळ वाया घालवू नका. जेव्हा गोष्टी मनातच राहतात, व्यक्त होत नाहीत, तेव्हा त्या शंका बनून मन पोखरत राहतात. कुणी गेल्यावर शोक करून रडणं जगाला सोंग वाटतं आणि कुणाला सच्ची मदत केली तरी त्यात राजकारण दिसतं. 10 जणांपुढे हात जोडण्यापेक्षा एकटं खंबीर होऊन पाय रोवून संकटाचा सामना करणं लाख पटीने मोलाचं. खूप नवस करून करून वंशाचे दिवे मागू नका. शेवटच्या क्षणासाठी कुठलीही अपेक्षा करू नका. कधीपर्यंत त्या एका माणसासाठी रडशील? डोळे नीट उघडून तर बघ, तुझ्या विना समोरचा किती छान रमलाय आणि तू अजूनही आठवणींच्या अंधारात गडप झालायस. प्रत्येकासाठी धावून जाणारा जेव्हा त्याला गरज असते ना, तेव्हा एकटा पडतो. देवाने दिलेल्या प्रत्येक नवीन दिवसासाठी आभारी राहावंच लागेल, जिच्यात देव रिसेट बटन दाबतो आणि सांगतो, "चल परत नव्याने सुरुवात कर." या जगात सगळ्यात बोचणारी गोष्ट म्हणजे खरं कोण आहे ते ओळखणं. कारण इथे माणूस खरा चेहरा घेऊन नाही, तर फक्त गरज घेऊन चालतो. शब्दसुद्धा अन्नासारखेच असतात हो. जे स्वतःला पचत नाही, विषारी वाटतात ना, ते दुसऱ्याला सुद्धा खाऊ घालू नका. लाखात एकच नातं ठेवतो असं जे नाराज झालं तरी माझा स्वाभिमान चिरडणार नाही. सर्वात तडाखेबाज प्रवास म्हणजे ज्याच्यासोबत शेवटपर्यंत पोहोचायची स्वप्न रंगवली होती आणि परतीच्या वाटेवर फक्त स्वतःची सावली सोबतीला राहिली. ही जिंदगी क्षणभराचीच आहे, हसून घ्या. नाहीतर तक्रारी करत करतच श्वास संपेल. खरं बोलणारा, योग्य मार्गाने चालणारा, चुकीला विरोध करणारा नेहमी लोकांना कटू वाटतो आणि म्हणूनच एकटा पडतो. जे लोक कोणताही स्वार्थ न ठेवता तुमच्याशी बोलतात ना, ते सोन्यासारखे नसतात हो, ते श्वासासारखे असतात. त्यांना जपणं ही जबाबदारी असते. जर फक्त सोनेरी विचार केल्याने आयुष्य बदललं असतं ना, तर इथे प्रत्येक विचार करणारा माणूस राजा झाला असता. कधी-कधी नवीन हवं म्हणून आपलं जे आधीपासून आहे ना, ते गमावणं म्हणजे स्वतःलाच मुक्का मारणं होय. काही लोकांना आपण खूप डोक्यावर घेतो, पण त्यांच्या वागणुकीतून एक गोष्ट स्पष्ट होते, की त्यांना सन्मान नकोच असतो. त्यांना तर तोडून टाकणारा अहंकारच हवा असतो. माझी सगळ्यात मोठी चूक एकच, प्रत्येकाला मी स्वतःहून जास्त महत्त्व दिलं आणि शेवटी स्वतःलाच हरवून बसलो. खरं कौतुक म्हणजे ते, जे वरचढ करून खोटं बोलल्याशिवाय होतच नाही. लोकं खरं पाहून नाही, गोंडच ऐकून खुश होतात. जर नशिबावर विश्वास ठेवाल ना, तर जे लिहिलंय तितकंच पदरी पडेल. पण जर स्वतःवर विश्वास ठेवाल, तर लिहिलेलं फाडून तुला हवं ते मिळवता येईल. मी जीवनाकडे 2च मार्गांनी पाहतो. जे हवं आहे ते मिळवतो आणि जर नाहीच मिळालं, तर जे आहे त्यालाच आपलंसं मानतो. कोणताही माणूस वारंवार परत नाही येत हो आयुष्यात. म्हणून ज्याचं अस्तित्व माझ्या आयुष्यात आहे ना, त्यांना मी मनापासून जगतो. खरंच आनंदात जगायचं असेल ना, तर बोलून नाही, शांत राहून जगायला शिका. कारण आनंदाला गोंधळ, तमाशा आणि सीन अजिबात नको असतो. कधी-कधी काही चांगलं हवं असेल, तर आधी वाईट काळाच्या आगीतून पार जावं लागतं. कारण जळल्याशिवाय सोनं शुद्ध होत नसतं. देवाच्या पायी मस्तक नमतं, पण मनातून काही मागायची इच्छा आता उरली नाहीये. कारण आता इच्छांचंही दहन करून झालंय. मी जेव्हा ठेच लागून पडलो ना, तेव्हाच मला समजलं, मी काचेसारखा तडा जाणारा आहे, की दगडासारखा कठोर आहे. आणि एक गोष्ट स्वतःच्या अंतर्मनात नेहमी कोरून ठेवा, या जगात काहीही कष्टाशिवाय कधीच मिळत नाही. स्वतःची सावलीसुद्धा तेव्हाच साथ देते, जेव्हा चटचट उन्हात उभे राहतो. असेच चांगले चांगले विचार ऐकण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, व्हिडिओ नक्की शेअर करा, आवडला असेल तर लाईक करा. खूप खूप धन्यवाद.